नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 8 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। या संदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। यामधील पहिला निर्णय म्हणजे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे। सदर अभियान अंतर्गत अतिउत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार आहेत। दुसरा निर्णय म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र ची उभारणी करण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। तिसरा निर्णय म्हणजे ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यात येणार आहे। त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। चौथा निर्णय म्हणजे महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर पाचवा निर्णय म्हणजे पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयांची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली असून या न्यायालयासाठी पदांना मंजुरी देण्यात आली आहे। त्याचबरोबर सहावा निर्णय म्हणजे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्याचबरोबर सातवा निर्णय म्हणजे वर्धा जिल्ह्यातील बोरमोठा प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाखांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर आठवा निर्णय म्हणजे वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाखांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे।